हॅलो नमस्कार. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं नव्याने स्वागत. सो कसे आहेत सगळेजण? तर होप मजेतच असणार. आणि आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल तर कसलं डेकोरेशन आहे. तर हे डेकोरेशन आज गणपती बाप्पाचं आहे. आज गणपती बाप्पाचं आगमन आहे. आज गणेश चतुर्थी आहे. तर हे बाप्पाचं डेकोरेशन आहे, मी बनवते. आणि हे जे मी स्वामींचं आणि झाडाचं डेकोरेशन केलं आहे, म्हणजे ते मी बनवून घेतलं आहे. ते तुम्ही शॉर्ट्समध्ये बघितलंच असेल मी कशाचं बनवलं आहे आणि कसलं बनवलं आहे. माझ्या आयडीला मी शॉर्ट्स टाकलीच आहे, तर ती तुम्ही बघितली आहे कशी बनवली मी असं. तर इथे मला मृणाली हेल्प करायला आली होती खालून, तर तिने पण मला बरी मदत केली. दरवेळेस मला मदतीला सचिन राहायचे, म्हणजे पिल्लूचे पप्पा राहायचे मला मदतीला. पण ह्यावेळेस मृणाली होती म्हणून त्यांनी काही एवढा हात लावला नाही. मृणालीने बरी मदत केली मला, मंडप वगैरे स्टेज वगैरे करायला गणपती बाप्पाचा. तर स्वामींचं मी डेकोरेशन ठरवलं होतं, ह्यावेळेस मी स्वामींचंच डेकोरेशन करेल असं. तर मग मी स्वामींचं डेकोरेशन केलं. आणि मृणाली माझी भावाची बायको लागते रिलेशनमध्ये, पण तिचं माझं बरंच चांगलं जमतं म्हणून आम्ही मैत्रिणीसारखं राहतो. आणि ते माझा अवतार खूप खराब होता, कारण सकाळची उठली तशी मी काही ना काही करतच होते. आणि मध्ये मध्ये शिवला पण सांभाळावं लागत होतं, शिवला पण घ्यावं लागत होतं, कारण तिचा झोपायचा टाईम होताच नाही. तिचा झोपायचा टाईम राहिला की ठीक आहे ॲडजस्ट होऊन जातं, पण तिचा झोपायचा टाईम नव्हता. आणि मग तिचे पप्पा घेऊन बसलेले होते बेडवर. तर मग ते त्यांचं काम पण करत होते आणि पिल्लूला पण सांभाळत होते. तोपर्यंत मी इथे सगळं डेकोरेशनची तयारी वगैरे करत होती. यावेळेस जास्त डेकोरेशन करायचंच नव्हतं, म्हणजे जास्ती काही नाही, म्हणून मला फक्त ही आयडिया चांगली वाटली की स्वामींचं बनवून घेते आणि ते लावून घेते आणि मग थोडंफार फुलं वगैरे ठेवून लगेच बाप्पाला ठेवून घेते असं. आणि मध्ये मध्ये माझे पप्पा म्हणजे माझे सासरे पण मध्ये मध्ये थोडंफार करू लागत होते. आणि मग म्हणजे कसं दिसतंय, काय नाही करायचं आहे, ते सगळं आम्हाला ते सांगत होते. तर हे बघा, हे फायनल लूक, फायनल म्हणजे झालं आहे बऱ्यापैकी. हे इथं सगळं झालेलं आहे. तर असं व्यवस्थित सगळं आम्ही करून घेतलं, फुलं वगैरे ॲडजस्टमेंट करून घेतली. तर कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन मला नक्की सांगा. हे बघा, हे असं दिसत होतं. पूर्ण व्हाईट पडदा टाकून घेतला होता आणि त्याच्यावर हे सगळं चिपकवलेलं होतं. मला असं वाटलं ते राहणार नाही, पण ते तर इथं पिल्लू वगैरे असं खेळत होते. आणि बराच पसारा होता घरामध्ये, पण मी तो नंतर आवरेल. आणि मग मोठ्या घराचं पण डेकोरेशन करायला जायचं होतं, म्हणजे मी नव्हती करणार, पण मला म्हणजे सजेस्ट करायला जायचं होतं. तर मी म्हटलं चला तिथे पण जाऊन येऊ असं. तर तिथे गेलो. पहिले तेवढंच करून घेतलं घरातलं आणि ते तसंच राहू दिलं. बाकी नंतर जी मांडणी होती ती नंतर करायची होती, मग मांडणी राहू दिली. आणि मग इथे आलो डेकोरेशन करायला. मग इथे पण मस्त असं डेकोरेशन चालू होतं. इथे 2 साड्या घेतल्या सारख्या आणि त्या आजूबाजूने टाकून घेतल्या आणि मागून पण टाकून घेतली आहे. आणि बाकी डेकोरेशन साहित्य वगैरे ते करत होती. तोपर्यंत म्हटलं चला तिकडे जाऊन मांडणी करून घेते, कारण शिव खेळते तिथे, तोपर्यंत इकडे जाऊन मांडणी करून घेते. म्हणजे शिव तिथे खेळत होती. मग मी घरी येऊन ही अशी मांडणी केली. हे असे सुंदर असे बॉटल्स मी इथं ठेवून दिले. ही बॉटल्स आम्ही राजस्थानवरून आणलेली आहे, पण खूप सुंदर दिसतात हे बॉटल्स. पर्सनली खूप छान आहेत ह्या बॉटल. तर त्या मी करून घेतल्या आणि रांगोळी वगैरे काढून घेतली. मोठी रांगोळी काढणं तर काही शक्य नव्हतं, कारण बाहेर पाऊस होता, पाणी होतं पडलेलं. तरी पण मग मी जशी जमेल तशी पटकन फास्ट काढून घेतली, कारण टाईम पण नव्हता. पिल्लू येऊन गेलेली होती माझ्याजवळ. तर मग म्हटलं चला तोपर्यंत मम्मी आलेली होती, तिला थोडंसं मला हेल्प करायला आणि तिला थोडंसं सांभाळायला. तर मम्मीजवळ ती होती. तोपर्यंत मी अशी साधी सिंपल रांगोळी पटकन 5-6 मिनटात काढून घेतली. ही झाली रांगोळी. आणि पिल्लू माझ्या जवळच आहे व्हॉइस ओव्हर करताना, म्हणून तिचा आवाज मध्ये मध्ये येतो आहे. खेळते आहे ती, तर तिचा आवाज मध्ये मध्ये येतो आहे. मांडणी करायला घेतली मी, कारण बराच वेळ झाला होता, संध्याकाळ झाली होती. मग एक तांब्या घेतला आणि त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी म्हणजे ताजं पाणी टाकलं. आणि मग त्याच्यामध्ये रुपया, हळद, कुंकू, फूल, अष्टगंधक आणि गुलाल असं टाकलं. आणि तांब्याला एक धागा बांधून घेतला, कारण सुट्टा तांब्यात ठेवत नाही, म्हणून एक धागा बांधून घेतला. आणि मग 5 पानं घेतलीत, त्याची मी पूजा करून घेतली. पानं आंब्याचे पण चालतं आणि काय म्हणतात त्याला, वेळी काहीतरी म्हणतात त्याला, मला विसरली मी, त्याचे पण चालतात. तर नागिनचे पानं म्हणतात आमच्याकडे त्याला.
तर त्याची पूजा करून घेतली. तांब्याला असं खालून वरती करता, माझ्याकडनं वरून खाली एकदा केलं गेलं आहे, बरं चौथ्यांदा नाही 4दा मी खालून वरच केलं आहे. तर मग मी ते तांब्यामध्ये ते पानं ठेवून घेतली आणि त्याच्यावर नारळ ठेवून घेतले. नारळाची पूजा परत करून घेतली. हे बघा मी इथे असे हे पानं घेतले नागिनचे, याची मी पूजा पण करून घेतली. नागिनच्या पानांची पण हळद कुंकू वगैरे लावून, आणि मग ते पानं मी तिथे व्यवस्थित ठेवले आहे. आणि मग मांडणी जिथे मला गणपती बाप्पा ठेवायचा आहे तिथे एक कोरा लाल कापड ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर स्वस्तिक तांदूळाने काढून घेतला आहे. तर इथे असं झालं म्हणजे माझी मांडणी बऱ्यापैकी झाली होती. आणि मग हा असा फायनल लूक होता. फक्त बाप्पा इथे बसायचे बाकी आहे, बाकी सगळं झालेलं होतं. मग कसा वाटलं तुम्हाला हा छोटासा ब्लॉग नक्की सांगा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आरती वगैरे दाखवेल.